इथे सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झालेत। नाशिक सिन्नर रस्त्यावर गेल्या 1 तासापासून रास्ता रोको करत त्यांनी ठिय्या आंदोलन पुकारलंय आणि या आंदोलनामुळे आता 1 तासापासून नाशिक सिन्नर मधली वाहतूक ठप्प झाली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापासून एका मुलीचं अपहरण झालंय असा आरोप पोलीस कारवाई करत नाहीयेत, तेव्हा आज हे आंदोलन छेडलं गेलंय। लव जिहाद असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप दिसून येतोय। नाशिकच्या सिन्नर भागातली ही दृश्य आहेत। आपल्या सहित लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेत। लक्ष्मण, गेल्या 10 दिवसापासून पोलीस तपास करत नाहीयेत अशा प्रकारचा आरोप होतोय, नेमकं प्रकरण काय आहे? नाशिकचा सिन्नर तालुका आहे आणि या सिन्नर तालुक्यातील भरडा समाज म्हणून एक वस्ती आहे। या ठिकाणी असलेल्या एका 17 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलीला एका मुस्लिम व्यक्तीने पळवून नेऊन लग्न केलं अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे। आणि हा सगळा प्रकार लव जिहादचा प्रकार आहे अशा प्रकारचा आरोप करत आज सिन्नरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि या हिंदू जन आक्रोश मोर्चामुळे मोठ्या संख्येनं हिंदू बांधव जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहे। नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो या हिंदू जन आक्रोश मोर्चातल्या मोर्चेकऱ्यांनी रोखून धरलेला आहे आणि त्यामुळे नाशिक पुणे महामार्ग जो आहे तो गेल्या 2 ते 3 तासांपासून ठप्प झाला आहे। आणि त्यामुळे दोन्ही बाजूला अर्थात नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक आणि पुण्यावरून नाशिकला येणारी वाहतूक गेल्या 2 तासांपासून ठप्प आहे। जवळपास 15 ते 20 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। तर हा हिंदू जन आक्रोश मोर्चातील मोर्चेकरी आंदोलक जे आहे ते देखील आक्रमक झालेले आहे। त्यांचं म्हणणं आहे हा सगळा प्रकार जो आहे तो लव जिहादचा प्रकार आहे। अल्पवयीन मुलींना अशा पद्धतीनं काही जिहादी लोक जे आहेत ते त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांना पळवून नेतात आणि लव जिहाद करतात अशा प्रकारचा आरोप या सगळ्या मोर्चेकऱ्यांचा आहे, आंदोलनकर्त्यांचा आहे। आणि या सगळ्या आरोपाला घेऊन आज हा जन आक्रोश मोर्चा हे आंदोलन जे आहे ते नाशिकच्या सिन्नरमध्ये होतंय आणि पोलिसांकडून देखील या सगळ्या प्रकरणात कारवाईचं आश्वासन दिलं जातंय। मात्र असं असलं तरी देखील हिंदू समाज जो आहे तो प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि नाशिकच्या सिन्नर येथील वावी वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बरोबर आहे। आपण हे दृश्य नाशिक मधली पाहतोय, इथं लव जिहादचा प्रकार झाल्याचं कळतंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।